वैष्णवी कन्या रे। तुझ्या भावाने तुझ्या आई वडिलांना घराबाहेर काढलं आणि तुला काही माहितीच नाही? अहो मी खरंच सांगते, मला नव्हतं माहित. अहो अख्ख्या गावाला माहितीये आणि तुलाच माहित नाही. चौकशीच करून घेतली नाहीस तू? मी गेले होते शेतावर आई बाबांकडे, पण ते म्हणले आम्हाला थकायला होतं म्हणून तर शेतावरतीच आलो राखणीला आणि तिथंच राहतोय. ते काय तुझ्या तोंडावर सांगणार आहे? तुला चौकशी करता आली नाही? विचारता आला नाही? आई वडिलांचं काही पडलं? अरे बळी काका, या या या, प्लीज प्लीज या. नाही नाही, चालू दे तुमचं. माफ करा जरा, मी मध्ये चालू. राहू दे. नाही नाही, असं नाही आहे. तुम्ही प्लीज बसा. माझंच जरा काम आहे, मी ते करून आलो. लक्ष दे. लक्ष्मी, जावई बापू रागवले का? नाही ग, भला माणूस आहे त्यो. तिथे काही सांगत नाही आपल्याला. काय ग, काय झालं? बोल. काय बोलू मी तुमच्या दोघांशी? तुम्ही का नाही मला सांगितलं तुम्हाला दादानी घराबाहेर काढलंय ते? कुठला बाप सांगेल की त्याला त्याच्या पोरानं घराबाहेर काढलं? ती बोलले माहितीये का मला? अजून काय केलं बोलले माझ्यापासून? हा, दाखव तुमचा दगडांचा डब्बा. कुठला डबा? काय राहिलं आमच्या आयुष्यातला पुण्यासारखं, सांग ना. आत्ताच्या आत्ता जाऊन ना दादाला जाब विचारणार आहे मी. पण तुम्ही दोघांनी बी मध्ये नाही पडायचं. ए, कुठं चालली? बस खाली. महेंद्रनं आम्हाला घराबाहेर काढलं याचं दुःख वाटत नाही? अगं शेतकरी आहे मी. आलेल्या संकटाला निधड्या छातीनं तोंड देणं हे जमतच की आपल्याला. आणि संकटाला तोंड देत त्याचा सामना करत जगणं महत्वाचं आहे का नाही? आणि एक गोष्ट मला कळली ती म्हणजे आमच्या माघारी तुझी काळजी घेणार कुणीतरी आहे तुझ्या आयुष्यात. अगं भला माणूस आहे माझा जावई. मला सांग, सुख सुख म्हणजे आणखी काय हवं असतं? तुला सांगतो लक्ष्मी, किती बी वाद असू, जो नाती जपतो की नाही तो खरा माणूस. तुला मी शिक 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 म्हणत होतो, ते काय तुला नोकरी मिळावी म्हणून नाही ग. तू एक भली माणूस व्हावीस म्हणून. आलं का ध्यान? जसे आपले जावई बापू आहेत. आलं का लक्षात? आपल्या हर्षवर्धनचा चांगुलपणा आता आपल्यालाच नडणार आहे. तूच बघ ना, आधी लग्न करून त्या लक्ष्मीला घरी घेऊन आला, मग आता काय त्या बळीला त्याच्या पोरानं घराबाहेर काढलं म्हणून बळीला आणि त्याच्या बायकोला घरात आणून ठेवलंय. तारा का हे थांबायला हवं. थांबव की मग. हा, हे महेंद्र, हे महेंद्र, काय गरज काय होती रे बापाला घराबाहेर काढायची? कुणी सांगितलं? कुणी होतं तुला? हे सांग का म्या? अरे तारक्काने सांगितलं ते ठीक आहे, पण मग पुढं काय करायचं ते कोण बघणार? हा, का तुझी जबाबदारी संपली त्याला घराबाहेर काढल्यावर? मग मी काय करायचो? गप गुमान जायचं आणि बापाला घरी घेऊन जायचं. एवढं सावध जाळ्यात सापडलंय, असं सोडून द्यायचं वय रायबर? म्हणजे लक्ष्मी, ए लक्ष्मी, हो तारका, बोला ना. बळी आपल्या घरात आला, त्याला एवढा मान मिळाला, आता त्याच्या बरोबर 4 लोकात त्याचा अपमान बी व्हायला पाहिजे ना. म्हणजे बघा, मी फक्त तुला धाक दावला, पर आता करून दावणार आहे. तारका हो, घाबरू नका. ह्या वेळेला तुझ्यावर नाही आळी येणार, तुझ्या बापावर आळी येणार आहे. आता बघ बघ कसं काय वाचवायचं तुझ्या बापाला ते.
करताय? हवी आता गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या फायली आहेत ना? म्हणजे तुम्ही खरंच कारखाना गावात उभं करणारच आहेत का? ते मला माहित नाही, पण मला बघायचे कोण कोणाला लुबाडतंय. म्हणजे तारक्का या गावातल्या शेतकऱ्यांना लुबाडतीये, मला कळलंय. हे बघ, या शेतकऱ्यांनी तर जे लोनचे पैसे घेतले ते फेडले, तरी त्यांचे पेपर्स, त्यांच्या जमिनीचे पेपर्स तारक्काकडे आहेत. ह्याचा अर्थ तारक्का या गावाला लुबाडते. बरं झालं तुमचं तुम्हीच शोधून काढली, कारण दुसऱ्या कुण्या व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं असतं ना, तुमचा विश्वासच नसता बस. तारक्काचा खरा चेहरा माझ्या समोर आलाय. पण तारक्का हे सगळं का करते, कशाला करते, हे मला जाणून घ्यायचं, आणि हे तूच मला सांगू शकतेस. कारण माझा जितका तुझ्यावर विश्वास आहे तितका आता कोणावरच नाही. हो, खरं बोलतोय. तुझा विश्वास नसेल, पण माझा खरंच तुझ्यावर विश्वास आहे. आणि तूच सांग, कसा प्रायश्चित्त करू? काही करायची गरज नाही. तुम्ही मनानं लई चांगले आहे, आणि तुम्हाला खरंच तारकांबद्दल खरं काय आहे ते जाणून घ्यायचं असेल तर मी सांगते तुम्हाला. आई, तारक्का, लक्ष्मी, बाहेर या. आत्ताच्या आत्ता इथे या. काय झालं हर्षवर्धन? माझं मॉडेल कोणी तोडलं? कोणी आता त्या मॉडेलला? काय विचारतोय मी? अरे दुसरं कोण असणार? ज्यांना आपल्या गावात कारखाना नको आहेत ना, त्यांचंच काम असेल हे. म्हणजे लक्ष्मी? तर हायच, पर ह्यो बळी त्याचं काम असेल. तुझ्या लेकानं तुला घरातनं बाहेर काढलं आणि माझ्या नातवानं घरात आणलं, त्याच्या असे पांग फिरतोस व्हय? ऐका ना, माझे बाबा असं काही नाही करणार आहे. मगाशी मी आली होती ना, तर चुकून तुटून गेला माझ्याकडून. का? तुझी हिंमत कशी झाली हात लावायची? नाही, माफ करा, पण मी आता तिथं उभा होतो तर माझ्याकडूनच जरा तुटलं गेलं ते. अहो, माझ्याकडून चुकले. अगं लक्ष्मी, कशाला उगाच स्वतःवर आळ घेतीये? बघितलं का हर्षवर्धन, झाली यांची नाटकं सुरू. अरे त्यांना ना आपलं चांगलं झालेलं बघवतच नाही. अजून किती खोटं बोलशील तारक्का? या कशाला खोटं बोलू? अरे या बळीनच केलंय. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय माडी तोडताना. हे मॉडेल मी स्वतः तोडले, मुद्दाम. कारण मला तुझा खरा चेहरा बघायचा होता तारक्का. आजवर मला वाटायचं की ह्यांच्यामुळे माझ्या आजोबांची सावकारी बुडाली. तारक्का, तू गावाला वेटीस धरलंस. कित्येक लोकांची कर्ज फेटली आहेत, तरी तू त्यांच्याकडून डबल व्याज घेत राहिलीस. काय करणार होतीस इतकं कमावून? कुठे नेणार होतीस हे सगळं? तारक्का, मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला ग, पण आता या गावात कारखाना येणार नाही. ना मी बांधणार, ना मी कोणाला उभा करू देणार. तुला हवं होतं ना तारक्का की मी याच गावात राहावं, तर मी याच गावात राहीन. पण कारखाना उभा करण्यासाठी नाही, तर शेती करण्यासाठी. तारक्का, मी हे घर सोडून जातोय. लक्ष्मी, चल. बळी काका, चल. अरे हर्षवर्धन माझं ऐक. अरे ऐक.
हर्षवर्धन घर सोडून निघून गेला. अरे त्या लक्ष्मीनं त्याच्यावर काहीतरी जादूटोना केलेला दिसतोय आणि माझ्या डोळ्यादेखत तिचा हात धरून घेऊन गेला रे. बरं ठीक आहे, मला सांग तो कुठे गेलाय, तुला काही माहिती आहे का? नाही, अरे तू त्याला शोधून घेऊन ये. ज्याच्यासाठी एवढी संपत्ती जमा केली त्यातलं मला काय बी नको असं म्हणून गेला रे तो. तारक्का नग लोड घेऊ, मी घेऊन येतो त्याला. चला रे, गाडी काढा. तू इथं कशाला आलीस? तुला सांगितलं होतं ना माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून. मी फक्त तुम्हाला एक निरोप द्यायला आले. माझ्या नातवाला फूस लावून घेऊन गेलीस, आता कंचा निरोप द्यायला आलीस ग? तारका, मन घट्ट कर आणि काळजावर दगड ठेवून ऐक. एवढं काय झालंय? मामनजी, सुभानरावण, भूषण भाऊजी ज्या गाडीतून यांना शोधायला गेले होते त्या गाडीचा अपघात झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते पण मधीच त्या तिघांनी जीव सोडला. काय? सांभाळा. तुमच्या या सावकारकीपणामुळे ना आज मी माझा नवरा, माझी मुलं, माझा जावई गमावला. खुश तर असाल ना तुम्ही? तारक्का, पैशाचा मोह आणि माणसं टिकून ठेवता येत नाही. तो माणसांना जर जपायचं असेल तर त्यांना जीवच लावावा लागतो. देवाच्या दारात ना सगळ्यांच्या पापांचा हिशोब होतो. आज तुमच्या घरातलं कोणतरी गेलंय म्हणून तुम्हाला दुःख वाटतं, पण तुमच्यामुळं गावातली कितीतरी कुटुंब धुईला मिळाली. तुमच्या कर्जाचा भार सहन नाही झाला म्हणून कितीतरी जणांनी जीव दिले. कदाचित याच दुःखाची जाणीव व्हावी ना म्हणून नियतीने हा खेळ खेळला असावा. लक्ष्मी, मला नाही राहायचं इथे, मला घेऊन चल त्यांच्याकडे. हर्षवर्धन, अरे काय होऊन बसले रे? हे सुकले हर्षवर्धन. मला ह्यो पैसा नको, जमीन नको, काय बी नको. समजा आपण ज्याचं त्याला देऊन टाकूया. माझा आहे पण भूषण, सुभान परत घेऊन ये रे, परत घेऊन ये. हे घे तारक, पाणी पिऊन घे. अगं मला पाणी नग, माझी लेकरं पाहिजेत, पकड लेकरं पाहिजेत. तारका, त्यांना काहीही झालं नाहीये. उगा माझं समाधान नको करू. पप्पा, भूषण, माझ्याच सांगण्यावरून त्यांनी हे सगळं नाटक केलं होतं. तारक्का, मी तुला शब्द दिला होता, काय बी झालं तरी हर्षवर्धनला काही बी न बोलता घरी परत आणण्यात. तो जे काही बोलला ते मला बी पटलं, म्हणून मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे मला वागावं लागलं. ते केलंच ना, ते बरंच केलंच रे. त्याच्यामुळं मला माणसांची किंमत तरी कळेल. ये बरी, ये. लक्ष्मी, बाळा, तुझं समज पटलंय आता मला. ह्या मुरत या माणसाला माणसासारखंच वागवणार आहे. बळी, मला माफ. माझ्या मनात तुझ्याबद्दल लई गैरसमज होते, पण आता मला उमागलंय. मी चुकीचा विचार करीत होते. तू निर्मळ मनाचा आहे, तुझ्यासारखीच
तुझी लक्ष्मी बी निर्मळ मनाची आहे बघ. तू तुझ्या लेकरांवर चांगले संस्कार केलंस. देव तुझं भलं करू. मला माफ कर, मला माफ कर. तारक का असं काय करताय? हो मी काही एवढा मोठा माणूस नाही हो. हो तुमचे मालक थोरले सावकार लय मोठा भला माणूस होता. ते नेहमी मला सांगायचे, बळी माणूस चुकतो आणि मनामध्ये कुठली आडी असली का नाही तर ती कधी ना कधीतरी सुटणारच. त्यामुळे मला माहिती होत आज ना उद्या तुम्ही बी बदलणार. अहो आपण शेतकरी माणसं, हा शेताशी जोडलेली माणसं आपण, आहे का नाही? आता शेतातलं जसं वाईट तण काढून टाकलं की जमिनीचा पोत सुधारतोय, तसं माणसानं आपल्या मनातल्या वाईट भावना काढून टाकल्या की नाही की माणसाचं मन बी एकदम शुद्ध आणि पवित्र होतंय. बघा आमचं बी काही चुकलं माकलं असेल तर जरा का माफ करा. नाही रे, नाही. मी अभि इथून पुढं तुझ्या लेकीला, तुमच्या घराला, तुला कसला बी त्रास देणार नाही. खरंच मला तुमच्या दोघींची बी माफी मागायची आहे. तारका, मंगल, नयन, मला माफ कर. सुभद्रा, हा माझ्या नातीला चांगलं नांदवा बरं का. हर्षवर्धन शेतकरी झालायस रे, चांगला दिसतोयस. शेती करायची आहे ना, कर कर. तुला जे काय करायचं असेल ना ते समज कर. अरे ह्या तारकाला सोडून परदेशात जाऊ नको बाबा परत. नाही जाणार. लक्ष्मी इकडे ये. हो नको नको, माझ्याकडे कशाला? मला चांगली खात्री आहे तू तू हे समजा घर चांगलं सांभाळशी. तूच ठरव आता कोणाची कर्ज माफ करायची, कोणाच्या जमिनी परत करायच्या आणि या गावाचा उद्धार कसा करायचा. तुला वाटेल तसा तू खर्च करून हे समज कर आणि समजा गावाला शिकव आणि तू बी शिक्षण घे. तारका तू सगळ्यांची माफी मागितलीस, आता मलाही लक्ष्मीची माफी मागायची. मागायलाच पाहिजे. माझ्या सांगण्यावरून किती त्रास दिलास तिला. तुला वेळोवेळी दुखवलं. तू फक्त रूपाने नाहीच तर मनाने पण खूप सुंदर आहेस आणि खूप सहनशील आहेस. मी तुझ्या सहनशीलतेचा फायदा घेत आलो. खरंच खूप चुकीचा होतो का लक्ष्मी? मला माफ कर. हो नवरा म्हणून तू मला स्वीकारशील का? मला तुझ्या प्रेमाचं मोल कळलंय. प्लीज आपण झालं गेलं सगळं विसरून नव्याने संसाराची सुरुवात करूया. जसं जमिनीचा आणि आकाशाचा मेळ जुळून आल्यावर निसर्गाचा चांगला संसार होतो, तसाच आपला बी चांगला संसार करू आपण.
हो ते सगळं खरं आहे, पण मला असं किती वेळ बसावं लागणार आहे, कारण माझे गुडघे आणि माझा हात दुखायला लागला. सॉरी सॉरी. काय बघताय? अगं मी बोललोय तर खरं की मी इथे राहून शेती करेन, पण ते मला जमेल का नाही हे. अहो का नाही जमणार, मी आहे की.